नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील अध्याय 1 आणि 2 याचा कथासार ऐकला. याच पवित्र आणि अद्भुत मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रातील अध्याय 3 आणि 4 याचे कथासार. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सिद्धयोग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले. तो म्हणाला, हे मुनी, तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात. तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात. आता स्वतःविषयी काही सांगा. मी आपला दास होऊ इच्छितो. सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. मग सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाला, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे. मी याचे नित्य पठण करतो. याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, ज्ञानप्राप्ती होते, सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. निपुत्रिकाला पुत्र होतो. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्महत्यादी महापातके यांचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते. आयुष्य, आरोग्य व सद्बुद्धी लाभते. ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला, हे मुनी, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती आणि ती इच्छा तुम्ही आता पूर्ण करा. त्याने नामधारकाला आपल्या समवेत भीमा अमरच्या संगमावर नेले. ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले. सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, वत्सा, श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते, म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले. त्यावर नामधारक म्हणाला, मला श्रीगुरूंची ओळख पटवून द्या महाराज. सिद्धाला त्याची दया आली. तो म्हणाला, वत्सा, ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात. ते भोगताना गुरुला दूषणे देतात. संशय टाकून दे. श्रीगुरु म्हणजे कृपेचा सागर. तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही. त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो. तू निस्संदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर. सर्व भावे श्री गुरुचरणांना शरण जा. नामधारकाने हात जोडले व म्हणाला, स्वामी, आपण धन्य आहात. आपण माझा संशय घालविलात. आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा. त्यावर सिद्ध म्हणाला, वत्सा, अंतःकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथाश्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने तुला 4 पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. कलियुगात 3ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले. तेच श्रीगुरू होत. आदिवस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे. प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्याच्या 3 मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा रजोगुणाने सृष्टी निर्मिती करतो. विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो. तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतो. ते 3घे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. सृष्टीचक्र अव्याहतपणे चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात. हे 3ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने 10 अवतार घेतले. ती कथा आता ऐक. एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा. त्याची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात.
त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याचे व्रतभंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती. पारणे करायचे तर एवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. अंबरीशाने दुर्वासांचे स्वागत केले. जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नानाने देवतार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले. अंबरीशाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली, पण ते आलेच नाहीत. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वासांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. अंबरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न घेता तू भोजन केलेस? या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील. ती शापवाणी ऐकून अंबरीशाला रडू आले. आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्याचा शाप मी भोगेन. दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले, हे प्रभू, परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनीत असे एकूण 10 अवतार घे. आणि त्यानंतर विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. आता मी तुला दत्ता अवताराची कथा सांगतो, ती नीट ऐक. आणि इथेच श्री गुरुचरित्रातील 3रा अध्याय समाप्त होत आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकाला दत्तजन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा, त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी निर्माण केले. अनसूया ही अत्री ऋषींची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास त्यांना सांगितले. इंद्र म्हणाला, अनसूया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत त्यांना भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनसूया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्हा ब्राह्मण अतिथींना खूप भूक लागली आहे. तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून आम्ही इथे आलो आहोत.
अनसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्रि ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य होणार नाही. तर त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनसूयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले. पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा येथून निघून जाऊ. हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनसूयेच्या येव्हाना लक्षात आले होते. अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करेल असा विचार करून अनसूयेने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तेथे विवस्त्र होऊन पक्वान्नाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. आणि काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची ताने बालके झालेली होती. ती भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. अनसूया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून तिथे आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पान्हा फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. ती त्रिदेवांची माता झाली. तिने तिघांनाही नाऊ माखू घातले आणि पाळण्यात घालून त्यांना निजवले. माध्यान्हसमयी अत्रि ऋषी आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनसूयेने त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली. बालरूपातील त्रिदेवांना त्यांनी वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्रि व अनसूया माताची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनसूयेशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा तथास्तु असे म्हणून तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्रि ऋषी आणि अनसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवण्यात आली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईल, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईल, पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेल. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल. आणि अनसूयेने मग त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्तरूपाने अत्रि आश्रमी राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्रि अनसूयेचे पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहू लागले. आणि तेच दत्तात्रेय महाप्रभू हे गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. तर अशा प्रकारे दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्ध योगींना म्हणाला, हे मुनी, आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. आणि अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील 4था अध्याय येथे समाप्त होत आहे. लवकरच भेटूया पुढील अध्यायांच्या कथासारासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.